गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अजून एक नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आहे रविवार आणि तारीख आहे 14/12/2025। टाइम झालेला आहे 9:56 म्हणजे 10 वाजलेले आहेत। किलोमीटर 0 केलेला आहे, डिव्हाइस वगैरे पण ऑन केलेला आहे। अर्धा तास झालं पण काय अजून काय वाजलीच नाहीये। तर CNG वगैरे भरून झालेला आहे। तर चला फर्स्ट राईड आली की देतो अपडेट। आधी टाइम बघा, 11:11 झालेत। सव्वा तास वगैरे झालेत, अजून सुद्धा एक सुद्धा राईड येतात। राईड पण काही एक्सेप्ट होत नाहीये। आता एक रॅपिडोची आली होती प्राईम मध्ये, पाषाणची, 400 रुपये दाखवत होतं पण काही एक्सेप्ट झाली नाही। प्राईमचं काय ते रॅपिडो मध्ये कसं आहे, आली लगेच 1 सेकंड सुद्धा थांबत नाही, हात बोट नेपर्यंत ते गायबच होती राईड। तर चला आता बघू, नेक्स्ट राईड आली की देतो अपडेट। अजून तर एक पण राईड झाली नाही आपली। चला आधी टाइम बघून घ्या, किती वाजलेत, 12:30 वाजलेला आहे। आत्ता एक राईड झाली आपली, ते पण मी कुठं DY पाटील साईडला आलो होतो, पिंपरीला। तर तिथून मला आलोय मी आता कुठे वाकडला, पवेलियन, मिलेनियम मॉल, फिनिक्स। तर आता ही राईड होती 12 किलोमीटरची, ह्याच्यात 10.5 किलोमीटर दाखवते पण ॲक्च्युली 12 किलोमीटरची होती। व आता ड्रॉप झाला आहे, तर ह्याचे मला भेटलेत 270 रुपये 12 किलोमीटरचे। तर आता नेक्स्ट राईड आता आली होती पण काही एक्सेप्ट झाली नाही। तर बघू नेक्स्ट राईड आली की देतो अपडेट। तर टाइम झाला आहे 1:52 आणि मी पोचलो आता एअरपोर्टला। तर आता ही राईड होती वाकड सयाजी हॉटेलवरून एअरपोर्टला, 23 किलोमीटरची राईड होती। आपल्याला भेटले 458। ॲक्च्युली बिल झालं होतं 474 रुपये, पण कस्टमरनी 550 रुपये केले, काय 70-75 रुपये एक्स्ट्रा केलेला आहे। तर ठीक आहे, तर आता इथून बाहेर पडतोय आता, कारण ओला नाही का, ओलाची राईड एक्सेप्टच होत नाहीये। तर काय माहिती काय प्रॉब्लेम आहे, काय कळत नाही। काय काल जास्त धंदा दिला म्हणून आज एक्सेप्ट होत नाही असं वाटतंय। कारण कधी कधी मी असं ऑब्झर्व केलंय की पहिला दिवस जर चांगला दिला तर दुसऱ्या दिवशी ते थोडं एक्सेप्ट व्हायला प्रॉब्लेमच होतो। त्याच्यामुळं मी आज उबर पण चालू केलेला आहे। तर उबरची फर्स्ट राईड आणली इथं। आता ह्याचा पास पण ॲक्टिवेट झालेला आहे। गाड्या तर पार उबरमध्ये 131, 135 दाखवते। तर आता बाहेर पडून मग इमाननगर साईडला जाऊ, मग तिथून एखादी राईड घेऊ। लय वेळ झाला अपडेट दिलं नव्हतं मी। तर मी आलोय आता कल्याणी नगरला। लास्ट अपडेट दिलं होतं मी एअरपोर्टला होतो त्या टायमिंगला। तिथं मी एक उबरची राईड पडली, कुठली शिवाजीनगर। तर मी पिकअप करायला गेलो पण ते कस्टमर काय म्हणतोय की ह्याच्यावर या, काय जिथं आपण ड्रॉप करतो ना तिथं या म्हटलं। मी म्हटलं तिथं येऊ शकत नाही म्हटलं, तुम्ही इकडे या ॲरो मॉलला। ते आले नाही। मी ॲक्च्युली आतमध्ये गेलो होतो, तेवढंच कॅन्सल झाली। तर मी मग जेवण वगैरे केलं नव्हतं, जेवण वगैरे केलं। मग तिथून मला एक पडली ओलाची प्राईम प्लसमध्ये। तर ते मी 550 रुपये दाखवलं, ते लगेच मी ॲक्सेप्ट केली, कुठली का असं ना, कारण बाहेर पडायचं मेन महत्त्वाचं होता। मग घेतली। मग तिथून मी गेलो कुठं, पिरंगुटची होती ते, पिरंगुटला गेलो, तिथं ड्रॉप केले आणि त्याचे मला 630 रुपये भेटले। आणि ती राईड होती 28 किलोमीटरची। मग तिथून मी लगेच पोचायच्या आधी एक राईड आली, कुठली कोथरूड वनाजची। ती राईड काय किती किलोमीटरची होती, 12 किलोमीटरची होती। त्याचे मला भेटले किती, 305 रुपये। मग तिथून मग परत लगेच मला पडली कल्याणी नगर, ह्याचे भेटलेत आपल्याला 450 रुपये। आणि म्हणजे 430 रुपये भेटलेत। कस्टमरनी 500 रुपये दिला, बाकीचं राहू द्या म्हटलं। म्हणजे टोटल 500 रुपये कस्टमरनी दिलेलं आहे। आतापर्यंत अर्निंग झाली 2000, ओला आणि उबर दोन्ही मिळून। तर आता नेक्स्ट राईड आता आली होती हडपसर, काय एक्सेप्ट झाली नाहीये। नेक्स्ट राईड जर आली तर एक्सेप्ट करतो आणि देतो अपडेट। आपली अजून एक राईड कंप्लीट झालेली आहे। ही राईड होती कल्याणी नगरवरून वारजेला। ही राईड होती 18 किलोमीटरची, 55 मिनिटं टाईम लागलाय। आणि आपल्याला भेटलेत किती, 460 रुपये। 456 भेटलेत, 4-5 रुपये कशाचं कापलं काय माहिती नाही, 3 रुपये कापलाय, 456 भेटलेला आहे। तर ठीक आहे, आता ड्रॉप तर झालंय।
आता लांबून लांबून पिकअप यायला लागले. ओला चालू करतो आता, बघू नेक्स्ट राईड आली तर देतो अपडेट. मित्रांनो, मी लास्ट अपडेट दिलं होतं तुम्हाला. मी कुठं होतो, वारजेला होतो. वारजेवरून आपल्याला पडली कुठं माहिती आहे का, काय म्हणते त्याला, कोथरूडला सिटी प्राईड थिएटरला, आणि त्याचे मला भेटले 301 रुपये. त्याच्यानंतर मग मला पोचायच्या आधी लगेच एक राईड वाजली राहुल 70mm थिएटरची शिवाजीनगर. त्याचे मला 294 रुपये भेटले. आणि त्याच्यानंतर मला लगेच 10 मिनिटाच्या नंतर लगेच भोसरी पडली, त्याचे मला भेटले 413 रुपये. तर असं करून आपलं ओलामध्ये झाले बघा 2637, म्हणजे 2638, आणि प्लस उबरमध्ये झालं आहे, उबरमध्ये 935. आपला टोटल अर्निंग दाखवतो तुम्हाला. 2638 प्लस 935, असं करून आपली अर्निंग झाली 3573, मायनस 240 रुपये फीस आपला जो रिचार्जचा आहे, 67 रुपये ओलाचा, आणि 171 रुपये उबरचा. असं करून आपली अर्निंग झाली 3333 रुपये. तर आजची अर्निंग एवढी झाली 3337, आणि टाईम लागला आहे 11 तास. 11 तास लागला आहे. तर आज संडे होतं, अजून मी करणारच होतो. मला भोसरी पडलीमुळं आता भोसरीतनं रिटर्न जायचं म्हणल्यावर नको वाटतं. तर आता 11 तासात एवढी अर्निंग झाली. काल पण चांगली झाली होती, आणि दुपारपर्यंत तर काहीच झालं नव्हतं माझं, कारण 2 वाजेपर्यंत काहीतरी 1200 वगैरे अर्निंग झाली होती. त्याच्यानंतर फ्लो जसं चालू झाला की लगेच फटाफट मोठी मोठी राईड आली, त्याच्यामुळे एवढं अर्निंग झालेलं आहे. तर मी रोज व्हिडिओ टाकतो आणि रिअल टाकतो, की असं नाही आहे की ज्या दिवशी अर्निंग होईल त्याच दिवशी नाही. हे असा अंदाज लावू शकता तुम्ही की पुणे सिटीमध्ये किती काम होऊ शकतो. तर चला, एवढी अर्निंग झाली. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि लाईक पण करा. तर चला, उद्याच्या व्हिडिओमध्ये भेटू. गुड नाईट मित्रांनो.